देवीच्या आगमन सोहळ्यात लय पाऊस आला आणि फटाक्यांपासून भासता भासता वाचलो. नवरात्र येणार म्हटल्यावर परंपरा आहे, गरबा शिकण्याची मुलींची असते. आम्हा मुलांना हे गठुडे उचलून गिरणीत उपवासाला दळायला जावं लागतं. कोणाकोणाच्या घरी हे उपवासाचं दळण दळलं जातं. इथे एवढी गर्दी जसं काय महाप्रसाद वाटणार आहेत. मीही उभं राहून पाय दुखायला लागल्यावर बसून लाईन मध्ये लागलो. नशीब तिथं एक फॅन मिळाला. 4 माणसांमध्ये हवा करून देणार नाही तर हवा देणारा. त्याच्या हवेत म्हाताऱ्या माणसांच्या गप्पा ऐकत 1.5 तासांनी गिरणीत जायला मिळालं. आतमध्ये गेल्यावर मोठं युद्ध जिंकून आलोय अशी भावना होती. उपवासाचं दळण आईला देऊन परंपरा निभावली. सोसायटीमध्ये नवरात्रात महिलांचा दबदबा असतो, हा म्हणजे घरात पण असतो. रात्री देवी आगमनात महिलांनी जो नृत्याविष्कार चालू केला की त्यांच्या नवऱ्यांना नक्की हीच माझी बायको आहे का हा प्रश्न पडलेला. मला गावातील मंडळाच्या आगमन सोहळ्यात जायचं म्हणून पटपट गेलो. देवीची मूर्ती पाहिली आणि हे प्रसन्न सुंदर रूप पाहून मन प्रसन्न झालं. ते रूप अजून साजरं झालं जेव्हा ओढणी देवीवर ओढली. ढोल ताशांचा आवाज एवढा येत होता का काहींना कान बंद करायला लागले. ते त्यांचं योग्य काम करत मिरवणूक बाजारपेठेतून मंडळाकडे चाललेली. तितक्यात पाऊस आला, पण छत्रीचं आधीच नियोजन केलेलं ते देवीवर धरली. पावसात फटाके वाजवले, पण काही आकाशात तर काही अंगावर फुटले, पण काही झालं नाही. पाऊस इतका वाढला का पटकन देवी मंडळात आणून स्थानापन्न केली. देवीची पूजा केली तोपर्यंत पोरं गायब झालीत. ए चला चला, अरे कुठं इकडे वय. पोरं गायब होऊन इकडे पोह्यांवर ताव मारताना सापडलीत. तुम्हाला ते लाईकचं बटन सापडलं तर दाबून जा. बाय.